हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण LEDsबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो LEDs म्हणजे काय, LEDचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्यानंतर LEDचे की कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यानंतर LEDचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, ते सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे आणि याने नक्कीच तुमचा स्कोर बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अन LED. ओके, सो LED म्हणजे काय किंवा LEDची डेफिनेशन काय आहे ते आपण आता बघणार आहे. ओके, सो LEDs or light emitting diodes are the fascinating devices that convert electrical energy into light. ओके, सो LEDs किंवा ज्यालाच आपण लाईट एमिटिंग डायोड्स असं म्हणतो, तर ते असे डिव्हायसेस आहेत जे की इलेक्ट्रिकल एनर्जीला लाईट एनर्जीमध्ये किंवा लाईटमध्ये कन्वर्ट करतात. ओके, सो LEDसाठी इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट असते आणि लाईट एनर्जी किंवा लाईट ही आउटपुट असते. ओके, तर हे झाले LEDची डेफिनेशन. अँड LED कन्सिस्ट ऑफ टू टाईप्स ऑफ मटेरियल्स. फर्स्ट इज P type, that is positive, and second is N type, that is negative, which are combined to form a PN junction. ओके, सो एका LEDमध्ये दोन टाईप्स ऑफ मटेरियल्स असतात. पहिला असतं P टाईप जे की पॉझिटिव्ह असतं आणि दुसरं असतं N टाईप जे की निगेटिव्ह असतं आणि हे कंबाईंड होऊन PN जंक्शन फॉर्म होतं. ओके, यानंतर LEDs वर्क बाय कन्वर्टिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी थ्रू द एक्सायटेशन अँड रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स इन अ PN जंक्शन. ओके, सो LED हे इलेक्ट्रिकल एनर्जीला लाईटमध्ये कन्वर्ट करतात एक्सायटेशन आणि रिकॉम्बिनेशनमधून इलेक्ट्रॉन आणि होल्सच्या जे की PN जंक्शनमध्ये असतील त्याने. ओके, यानंतर आपण बघणार आहे हाऊ डू LEDs वर्क. ओके, म्हणजे LEDs कसे काम करतात किंवा कसे वर्क करतात, त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो पहिला आहे इलेक्ट्रिकल करंट. व्हेन अ व्होल्टेज इज अप्लाइड अक्रॉस द PN जंक्शन, इलेक्ट्रिकल करंट फ्लोज थ्रू द LED. ओके, सो जेव्हा आपण PN जंक्शनला व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेला LEDमधून इलेक्ट्रिकल करंट फ्लो होतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲज द करंट फ्लोज, इलेक्ट्रॉन्स इन द N टाईप मटेरियल बिकम एक्सायटेड अँड मूव्ह अक्रॉस द P जंक्शन. ओके, म्हणजे त्या LEDमधून तर इलेक्ट्रिकल करंट फ्लो होते, मग या करंटमुळे N टाईप मटेरियलमधले इलेक्ट्रॉन्स एक्सायटेड होतात आणि PN जंक्शनकडे मूव्ह होतात. ओके, यानंतर नेक्स्ट आहे रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. When an excited electron recombines with a hole, that is a positively charged gap in the P-type material, energy is released. ओके, सो जेव्हा एक एक्सायटेड इलेक्ट्रॉन हे एका होल बरोबर कंबाईन होतं किंवा रिकंबाईन होतं P टाईप मटेरियलमधल्या, तर त्याच्यामुळे एनर्जी ही रिलीज होते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एमिशन ऑफ लाईट. दिस रिलीज्ड एनर्जी इज एमिटेड ॲज फोटॉन्स विच इज द लाईट वी सी. ओके, म्हणजे ही रिलीज झालेली एनर्जी ही फोटॉन्सच्या फॉर्ममध्ये असते आणि आपल्याला माहिती आहे जिथे फोटॉन्स असतील तिथे लाईट असते. ओके, सो जी लाईट आपण बघतो ती या फोटॉन्समुळेच असतं. ओके, सो आत्ता आपण बघितलं LEDचं वर्किंग किंवा LED कसं करतं, कसं काम करतं, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे ते आपण डिटेलमध्ये आता बघितलं. ओके, यानंतर आपण बघणार आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ LEDs. ओके, सो आता आपण बघणार आहे LEDचे काय काय की कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा काय काय फीचर्स आहेत ते. ओके, तर पहिला आहे फॉरवर्ड बायस. LEDs रिक्वायर अ फॉरवर्ड बायस व्होल्टेज टू ऑपरेट, टिपिकली विच इज बिटवीन 1.8 and 3.2 volts. ओके, सो LEDsना फॉरवर्ड बायस व्होल्टेज लागतं ऑपरेट करण्यासाठी. ते व्होल्टेज लेवल ही 1.8 आणि 3.2च्या मध्ये असते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे करंट लिमिटिंग. LEDs नीड करंट लिमिटिंग टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह करंट फ्लो विच कॅन डॅमेज द डिव्हाइस. ओके, सो LEDsमध्ये करंट लिमिटिंगचा एक फीचर लागतो ज्याच्यामुळे एक्सेसिव्ह करंट फ्लो त्याच्यातून लिमिट होतो किंवा प्रिव्हेंट होतो आणि ज्याच्यामुळे आपण डिव्हाइसला होणारा डॅमेज हा प्रिव्हेंट करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एफिशियन्सी. LEDs आर हायली एफिशियंट, कन्वर्टिंग अराउंड 50 to 70% ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट.
ओके. सो LED ची एफिशियन्सी ही हाय असते, ज्याच्यामुळे 50 to 70% इलेक्ट्रिकल एनर्जी ही लाईट एनर्जीमध्ये किंवा लाईटमध्ये कन्वर्ट होते. ओके. सो हाय एफिशियन्सी असते. ओके. सो हे झाले LED चे की कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर. यानंतर आपण बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ LEDs. ओके. सो आत्ता आपण बघणार आहे की LEDचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ते आपण कुठे यूज करतो, कुठे त्याचा वापर करतो ते. ओके. तर फर्स्ट आहे लाईटिंग. LEDs आर यूज इन रेसिडेन्शियल, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल लाईटिंग. ओके. सो LEDsना आपण रेसिडेन्शियल लाईटिंग, कमर्शियल लाईटिंग आणि इंडस्ट्रियल लाईटिंगमध्ये यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्प्लेस. LEDs आर यूज इन डिस्प्लेस सच ॲज स्कोरबोर्ड्स, सायनेज अँड TVs. ओके. सो LEDsला आपण डिस्प्लेजमध्ये यूज करतो. मग डिस्प्लेज इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचे असतील जसं की TVs. ओके. स्कोरबोर्ड, सायनेज हे सगळं. ओके. यानंतर नेक्स्ट आहे ऑटोमोटिव्ह. LEDs आर यूज इन ऑटोमोटिव्ह लाईटिंग इन्क्लुडिंग हेडलाईट्स, टेल लाईट्स अँड इंटेरियर लाईटिंग. ओके. सो LEDsला आपण ऑटोमोटिव्ह लाईटिंगमध्ये यूज करतो जसं की हेडलाईट्स, टेल लाईट्स आणि इंटेरियर लाईटिंग. ओके. हे आहेत LEDचे ॲप्लिकेशन्स. आपण ते कुठं कुठं यूज करतो हे आपण आता बघितलं डिटेलमध्ये. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण LEDsबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.